यावेळचा चेंडू अगदी जड मध्ये टाकला, यॉर्कर लाईनचा चेंडू बुमरा स्टाईलने आपण पाहिलं तर कमबॅक करावं तर कसं करावं यावेळी मात्र प्रथमेशने दाखवून दिलंय. कारण की ज्यावेळी सनी धुमाळ सारखा जर खंदा फलंदाज या मैदानामध्ये असेल ना, त्यावेळी चेंडू कशा प्रकारचा हाताळायचा हे देखील मात्र प्रथमेश याला नक्कीच माहिती आहे. अशा वेळी जर पाहिलं तर सनी धुमालला देखील रोखण्याचं काम करू शकतो. पुढचा चेंडू घेऊन आता इथे मात्र प्रथमेश सामना करेल तो सनी धुमाल. आता मात्र सनी धुमालचा पट्ट्यात पट्टा दान पट्टा पट्ट्यात चेंडू आलाय आणि आता मात्र हा मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका पाहायला मिळाला. डीजे मानवंदना देतोय आणि अशा वेळी मात्र प्रथमेशच्या गोलंदाजीचा चांगला पाऊंचार घेतोय. दोन मात्र कणकणी षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा गणेश आहे. चुकीच्या पद्धतीचं क्षेत्रक्षण हातामध्ये सामावलं असतं तर नक्कीच इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात एक संधी निर्माण झाली असती. परंतु सनील धुमाल आपण पाहिलं तर इथे मात्र फायर झालाय. अशा वेळी सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. यावेळी मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 13 धावसंख्या आपण पाहताय. इथे मात्र पाहिलं तर प्रथमेश मात्र अगदी गोलंदाजीला बघूया. पुढचा एकदा फलंदाज येतोय तो मात्र प्रवीण अमृतकरला आपण पाहतोय. प्रवीण अमृतकर इथे पाहिलं तर पण ते पूर्णपणे जर पहिलं गोलंदाजी जर पाहिलीत ना, ज्याप्रमाणे आपण जर चौकस अगदी पाहिलं तर सुरेख पद्धतीची गोलंदाजी आहे. परंतु ज्यावेळी सनील धुमालने मात्र दोन खणखणी षटकार टाकले, थोडासा सूर मात्र अस्ताव्यस्त झाला. परंतु आता मात्र पूर्णपणे प्रथमेश पुन्हा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय. धावसंख्या बोर्डवर तशी स्तब्ध आहे, ती 13 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू सुरेख पद्धतीचा पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. परंतु जर चेंडू जर सुरेख पद्धतीचा हाताळला तर दोन चेंडू जर वगळला असतं ना, तर मित्रांनो प्रथमेशनी सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली, कमबॅक केले. 5 षटकांचा खेळ आहे. 5 षटकांच्या खेळामध्ये पहिल्या षटकाचा शक्तिवर्धक खेळ संपतोय. यावेळी मात्र दुसरं षटक कोणाकडे सोपवलं जाणार, परंतु यावेळी जर पाहिलं ना, वरवटणा संघ देखील तेवढाच हेवी होणार आहे. कारण की मित्रांनो ज्याप्रमाणे कानिपनाथ नागोडणा संघाचा इथे मात्र धुमाकूळ मचवला असला तरी पण देखील तेवढाच इथे मात्र राज देखील तेवढाच चांगल्या प्रकारचा एक वेगवान गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर अनंत युवा प्रतिष्ठान 2025-26च्या स्पर्धेमध्ये आपण जय हनुमान बेंसेवाडी आयोजित स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि अंतिम सामना आपण पाहतोय. याच दरम्यान पाहिलं तर ड्रीम क्रिकेटच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहणार आहात. कौस्तुभ पाटील असतील, यश कडू असतील, अमोल पाटील असतील याच्या माध्यमातून तुम्ही थेट लाईव्ह प्रेक्षेपण पाहणार आहात. घर बसल्या आपण पाहणार आहात. हा मॅचचा तुम्ही आनंद घेताय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. कानिपनाथ नागोडणे, गणेश आणि वरवटणे यांच्या दरम्यान. यावेळचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉकऑफ ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत क्षेत्ररक्षण जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच खात्यामध्ये जमा झाली. अशा इथे मात्र पाहिलं ना, राज आणि प्रथमेशची गोलंदाजी पूर्णपणे अगदी यॉर्कर लाईन ब्लॉक पद्धतीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. परंतु त्याच पद्धतीचा एक स्फोटक फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सनील धुमाल असेल, प्रवीण अमृतकर असतील, फैज असेल, असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मयूर हेंडे असतील, परंतु त्याला रोखण्याचं काम नक्की करतील ते वरवटणा संघ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र मिड विकेट दिशेने तिकडे रोहित इथं कर्जेकर आहे. कोणतीही चूक होणार नाही. पाहिलं तर जबरदस्त काय फुलटॉस मध्ये 6 धावांमध्ये कन्वर्ट करता आला असता, परंतु मिस झाला. प्रवीण नाराज आहे कारण की त्याला माहिती होतं हा षटकार मध्ये कन्वर्ट झाला असता. परंतु अशा वेळी मध्ये सापड्यामध्ये रदला राज देखील अगदी स्वतःला हसतोय. त्याला माहिती आहे की ह्या चेंडूवर काय प्रहार झाला असता, परंतु विकेट मिळाल्यानंतर मात्र तो हसू जरा वेगळा असतो. डीजे
मानकरी ठरलेला प्रवीणला देखील आपण इथं पाहिलं तर डक या धावसंख्येवर मात्र नक्कीच बाद झालाय. परंतु आता मात्र फलंदाजी मार्कडे येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. आपण पाहिलं तर कल्पेश वाळंद आपण पाहिलं त्याच्याकडे देखील मोठे मोठे फटके आहेत. परंतु राज आणि प्रथमेश गणेश असतील इथपर्यंत चांगल्या प्रकारचे एक स्फोटक गोलंदाजी वेगवेगळ्या गोलंदाज आहेत. अशा प्रकारे रोखण्याचं नक्कीच काम करतील कारण की त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे तो रोखण्यासाठी आहे. आणि इथे पाहिलं तर वाळंद इकडे मात्र बॅट आहे ती बॅट मात्र बोलण्यासाठी आहे. अशा वेळी बघूया कशा प्रकारचा एक संगम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा रिव्हर्स बॅटिंग करण्याचा पंचाकडे दाद मागितली परंतु पंचांनी पाहिला अगदी स्टंपच्या मधोमध आणि इथे मात्र लेग बिफोर विकेट ऑफ द कल्पेश वाळंद आपण पाहतोय. रिव्हर्स बॅटिंग करताना मात्र पंचांकडे दाद मागितली. पंचांनी पाहिलं की अगदी स्टंपच्या मधोमध पाहिलं तर इथे मात्र अगदी लेग बिफोरच्या स्वरूपात दुसरा विकेटचा पतंग होतोय. डीजे पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळाल्या. 2 विकेटमध्ये राजने मात्र संघाला कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच करून दिलाय. आता मात्र फलंदाजीमध्ये 45 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपण जर भारताचा कर्णधार आपण जर पाहिलं तर रोहित शर्माला नक्कीच आठवण करून देतो मित्रांनो. 45 जर्सी नंबर परिधान केलेला खेळाडू ऋषी आपण पाहतोय. उलटाच पद्धती चेंडू तिकडे शॉर्ट थर्डमॅन दिशेने क्षेत्ररक्षण आहे तिथे मात्र पाहिलं प्रतीक आहे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिलं. इथे मात्र ऋषीला देखील माघारी परतवलंय. रनआउटच्या स्वरूपात ऋषी देखील बाद होते. काय चाललंय मित्रांनो. अशाच पद्धतीची फलंदाजी जेव्हा वर्षेच नागोटना चालू होता त्यावेळी देखील अशीच परिस्थिती होती परंतु फैजने मात्र मॅच मध्ये कलाटणी आणली होती. आणि इथे देखील पाहिलं तर 3 विकेट मात्र सस्त्यामध्ये परतलेत. डीजे फटका लगावला गेलाय. आता इथे पाहिलं ना मित्रांनो ज्यावेळी जर सगळे खेळाडू जर बाद होतात अशा वेळी मात्र सनील धुमाल नक्कीच सांगत असेल माझ्या फटक्यामध्ये नक्कीच वजन आहे. आणि इथे मात्र धावा देखील तेवढ्याच पद्धतीचे करतायत. डीजे पाहायला मिळाली काय मित्रांनो. आपण जर पाहत असणार तर याच
गोलंदाजी मार्ककडे जर पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली. इथे पाहिलं तर 2 विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाले. धावसंख्या 20 आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळी धावसंख्या 13 होती आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. त्याच्यामध्ये जर 2 रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट असे मिळाले. एकूण 4 विकेट एका षटकामागे गेल्यानंतर अगदी कानिपनाथ नागोडना संघ पूर्णपणे बॅकफुटवर आला आहे. आणि या बॅकफुटवर आल्यानंतर मित्रांनो काय होतं हे आपल्याला माहिती आहे. 20 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. फैज आणि आता इथे सनील धुमाल आणि फैज याच्यामध्ये या पूर्णपणे सर्व निर्भर आहे ती कानिपनाथ नागोडना संघ. कारण की फैज आजचा दिवस फैजचा आहे. त्याप्रमाणे पाहिलं गेलं तर फैज या मैदानामध्ये धुमाकूळ मतवू शकतो. त्यावेळी मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं एक जीवनदान मिळालं होतं. त्याच्या मोबदल्यात मात्र 22 धावा मात्र निघाल्या होत्या. 22 धावांचा ऍडव्हान्टेज मिळालं. त्याच 22 धावांनी इथे मात्र कालभैरव निडी संघ हा पराजयाच्या छायेत गेला होता. परंतु आज मात्र खरोखर जर हा सामना जिंकायचा असेल, क्वालिफाय व्हायचं असेल, तत्पूर्वी आपण पाहतो इथे पाहिलं तर फैज आणि सनील धुमाल ही जोडी मैदानामध्ये आहे. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. इथे मात्र येणाऱ्या 3 षटक असतील. 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कडे आलाय तो प्रथमेश. पहिल्या षटकामागे थोडंसं महागडं ठरला होता. 13 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे पाहतोय तर आता मात्र फैजची फलंदाजी पाहण्यासाठी सर्व क्रीडा रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर नागोडना क्रीडा नगरी देखील आपण पाहिलं तर त्याची मॅच अगदी घर बसल्या पाहत असतील. कारण की ज्याप्रमाणे त्याचे चाहते आहेत त्याचे सगळे फॅन फॉलोअर्स आहेत ते सगळं पाहत असतील. परंतु इथे पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये तब्बल 44 धावांचं योगदान दिलं होतं. पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 5 ते 6 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान दिलं होतं. अशा पद्धतीची फलंदाजी नक्कीच काहीतरी बहरदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र फैजच्या बॅटमधून. इथे मात्र प्रथमेश रोखठोक करण्यासाठी नक्की आला आहे. गोलंदाजी नक्कीच धारदार आहे. परंतु पाहतोय इथं फैजला थांबवण्याचा प्रयत्न करेल का. यावेळेचा चेंडू कुठं इथे मात्र पाहिलं गेलं तर जमीनदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून गणेश इकडे हा ना करता 2 रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद झालेत. इथे देखील जर हा जर कॉलिंग झाला असता थोडंसं जड झालं असतं आणि एक चुकीचा कॉलिंग झाला. त्याच्यामध्ये 2 रनआउटच्या स्वरूपात नक्कीच बाद झालेत. आपण ऋषिकेशला पाहिलं त्याचप्रमाणे आपण पाहिलं ते मयूर हेंडेला देखील रनआउटच्या स्वरूपात बाद होता पाहिलं. 2 खंदे फलंदाज मात्र एक चुकीच्या कॉलिंगमुळे बाद झालं. परंतु आता जर पाहतोय प्रथमेश मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. चांगल्या प्रकारचे याच्याकडे व्हरायटीज आहेत. इथे सनील धुमाल यांनी मात्र याच्या गोलंदाजीवर 2 कणकणी षटकार घेतलेत. परंतु आतापर्यंत कशा प्रकारची गोलंदाजी करेल तो येणारा आठवडा सांगून जाईल. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू तिकडे मात्र खेळाडू आहे. ओहो नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला. इथे पाहिलं तर हा खणखणीत चौकार येतोय. इथे मात्र सनील धुमाल येतो. इथे मात्र वन फायर होतय. जेव्हा मात्र पाहिलं तर 2 षटक सामन्यामध्ये अगदी स्तब्ध होता. परंतु शेवटचा हा अंतिम सामना आपल्या कशा प्रकारे फलंदाजी करेल हे दाखवण्याचं काम करते डीजे. शेवटी जर पाहिलं तर खरोखर सनील धुमालची फलंदाजी पाहण्यायोग्य आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाजी करते परंतु खरोखर चांगल्या प्रकारचा योगदान देतोय. आहा हा सुंदर देखना फटका आपण पाहिला. पंची उडा भूर गेन गई कोसो दूर. यावेळीचा फटका जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सनील धुमाल ऑन द फायर होते डीजे. प्रथमेशला मात्र गोलंदाजी मार्कडे आणलं होतं. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. पुढच्या क्षणाला मात्र सनील धुमाल ऑन फायर होतोय. स्लोवर म्हणून पद्धतीचा चेंडू हाताळला. तिकडे मात्र इकडे रोहित करजेकर आहे. आता मात्र चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या एरिया खाली. इथं मात्र चेंडू अगदी थांबवण्याचं काम केलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये दिसटलं आणि 4 धावेंचा मोठा फटका डीजे.
प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. 4-6-4 असं नंतर सगळं कमी करणं पाहायला मिळते. सनील धुमाल ऑन फायर होतोय. यावेळी सुंदर पद्धतीचा चेंडू. काय मित्रांनो, गोलंदाजी या 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 गोलंदाजीसाठी जाणला जातो प्रथमेश. आपण पाहतो त्याच्याकडे ही व्हरायटीज आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. या पद्धतीची गोलंदाजी प्रत्येक क्षणाला आपण पाहत असतो. या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित असते, परंतु त्याप्रमाणे खरा उतरला नाहीये तो मात्र प्रथमेश आपण पाहतोय. आता मात्र धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 35 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतो. 35 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 4 फलंदाज अगदी सस्त्यामध्ये परत 4 फलंदाज चारी अगदी एकी धाव न करता बाद झालेत. हा, इथे मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला. पंच तटस्थ आहेत. पंचांनी मात्र इथे नो घोषित केलेला आहे. अगदी पाहिलं तर सुवर्ण संधी, नामी संधी असणार आहे. आता पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज मिळतोय तो मात्र सनील धुमालला आपण पाहिलं. कारण की वैयक्तिक पाहिलं धावसंख्या जर बोर्डवर आपण 36, परंतु वैयक्तिक 34 या धावसंख्येवर एकटा सनील धुमालच खेळत आहे. काय मित्रांनो, बघायला गेलं तर वन साइड हिरो म्हणाल तर वन मॅन आर्मी असं म्हणता येईल. तसं एक प्रकारे हा मात्र खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एक नामी संधी, उघडा डोले पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच जाणलं जातं, परंतु प्रथमेश या गोलंदाजीसाठी जाणलं जातं, परंतु ते चेंडू आपल्याला पडले नाहीयेत. कारण की त्याप्रमाणे जर चेंडू पडले असते तर या फलंदाजाला मात्र थोडंसं जड झालं असतं. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर पाहिलीत ना तर 36 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. वैयक्तिक 34 या धावसंख्येवर हा खेळत आहे आणि धावसंख्या झालेली ती 36. तर पाहिलं तर सिंहाचा वाटा आहे तो मात्र पूर्णपणे सनील धुमाळ याचा. सनील धुमालची नजाकत आपण जर पाहिलीत, त्याच्या षटकारांची आतिषबाजी पाहिलीत ना तर फटक्यात नक्कीच वजन आहे. आपण पाहिलं तत्पूर्वी या मॅचचा आनंद घेण्यासाठी नामदेव पाटील असतील येथे इथे उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलं माझ्या उजव्या साईडला आलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत मंडळी. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. यावेळी जर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. जर इथे पाहिलं तर वरवटना संघ सांगत असेल की या 2 षटकामागे जास्तीत जास्त धावा थांबण्याचा प्रयत्न कसा करावा, तर नक्कीच काहीतरी इथे मात्र चमत्कार घडवा लागेल. चमत्काराला नमस्कार असेल, पराक्रमाला पवाड असेल, परंतु हा चमत्कार घडणार का? इथे मात्र फैज सारख्या खंद्या फलंदाजाला थांबवण्याचं काम करू शकतो प्रतीक. गोलंदाजी मार्गकडे डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय प्रतीकला मात्र चमत्कार घडवावा लागेल. काहीतरी इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. कंजूस गोलंदाजी करावी लागेल. कंजूस गोलंदाजी केली तरच इथे मात्र रोखण्यात यश होऊ शकतं. कारण की ज्याप्रमाणे पाहिलं ना, राजनी गोलंदाजी केली, थोडंसं नागोटण्या संघाला मात्र थांबवण्याचं काम केलं होतं, परंतु तिथपूर्वी आपण जर पुन्हा प्रथमेश गोलंदाजी मार्गकडे आला तिथे मात्र सनील धुमाळ यांनी मात्र आपली धुमाल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, धमाका उडवला. आणि आता मात्र इथे फैज आहे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू, चेंडू अगदी सीमा रेषा पलीकडे, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. पुन्हा एकदा एक 6 धावेचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जर पाहिलं ना आजचा दिवस जर पाहिलं तर फैज याचा आहे. फैज काय फलंदाजी करतोय. इथेच पंचडे मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केली. अशा वेळी जर पाहिलं तर एक धावेची शिक्षा ठोठावली आहे. त्याप्रमाणे धावसंख्या जर अगद्या 43 धावसंख्येवर पोहोचून ठेवले. फैज मात्र आपले इरादे पक्के करतोय. हा हा हा, सुंदर पद्धतीचा चेंडू. काय चेंडू पडला, अगदी हरवाल पद्धतीचा. ज्या आपल्याप्रमाणे वखन मारावं तसं मारावं अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. प्रतिकडे पाहिलं की हा अगदी बॅट घुमवण्याच्या दिशेमध्ये आहे. अगदी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये नक्कीच लवरवड पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. आणि अशा प्रकारे प्रतीक जाणला जातो. ज्याप्रमाणे त्याच्याकडे ते व्हरायटीचे त्याच्याकडे ते चेंडू आहेत, त्याप्रमाणे प्रतीक गोलंदाजी करते. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हटलं जातं. हे चेंडू त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे इथे पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. उमेश पाटील आहे, कोणतीही चूक होणार नाही. फैज सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र आता माघारी परतवण्यात यश संपादन झालंय. फैज देखील पाहिलं तर 7 या धावसंख्येवर आवडा बाद होतोय. आणि अशा वेगळी 5वा धक्का दिला तो नागोटना संघाला आपण पाहिलं तर 4 चेंडू 4 मात्र खेळाडू आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवर बाद झालेत. हा फैज हा 7 धावसंख्येवर बाद होतोय. डीजे
ती फलंदाजी मार्ककडे येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय आपला पद अतुल पाहतोय. इथे पाहते चौथं षटक प्रगती पथकावर असणार आहे. चौथ्या षटकामध्ये प्रतीक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिल्या मध्ये खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एक 6 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळचा चेंडू पुन्हा हवेमध्ये पाहिला तिकडे प्रथमेश आहे. कोणतीही चूक होणार नाही. इथे पाहिला तर खरोखर इथे प्रत्येक चेंडू येतोय तो मात्र हजेरी लावून जातोय. काय मित्रांनो फटकेबाजी करायचं इथे पाहिलं तर चांगल्या प्रकारचा फलंदाज आपण पाहतोय. अजून देखील सलील धुमाल मैदानामध्ये तरी देखील मात्र येणारा प्रत्येक फलंदाज हा षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. डीजे नंतर अतुलला देखील त्याच पद्धतीचा गोलंदाजी केली. इथे चांगल्या प्रकारचा विकेट परिधान केला. आता मात्र फलंदाजीचा डावखरा फलंदाज आपण पाहतोय कल्पेशकडे बघूया. चांगल्या प्रकारचा खेळ आहे परंतु यावेळी मात्र प्रतीक पूर्णपणे हॅवी झाला. हॅट्रिकची नामी संधी आहे. आजपर्यंत पाहिला दुसरा दिवस आहे स्पर्धेमध्ये हॅट्रिक कोणी घेतली नाहीये परंतु हा विश्वविक्रम करणार का? यावेळेचा चेंडू भरपूर काल चेंडू हवेमध्ये इकडे मात्र प्रथमेश आहे. डीप स्क्वेअरच्या दिशेने चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय. इथे एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. एक धावेने धावसंख्या पोहोचून ठेवली आहे ती मात्र 44 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. सनील धुमाल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु पाहतोय तो प्रतीक गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना इथे 7 धावा मात्र 8 धावा खर्च करतोय. यावेळीचा बॉल पंच तटस्थ आहेत. पंचाने सांगितलं गेलं की हा चेंडू मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत एकनी भर पडते. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 45 धावसंख्या. अजूनपर्यंत पाहिलं तर वरवटा संघ अचूक्यात सांगितलं असेल की हा आपल्या फेवरमध्ये आहेत, आपल्या आटोक्यात आहेत, या धावा आपण करू शकतो. परंतु सनी धुमाल अजून मैदानामध्ये आहे. यावेळचा बॉल चांगला ऑफ कटरचा मारा केला. या वेळी मात्र वाईटच्या स्वरूपात नक्कीच धाव मिळाली. परंतु जर पाहिलं ना चेंडू अगदी ऑफ कटर झाला. थोडासा सनील धुमाल देखील कन्फ्यूज झाला. कशा ज्याप्रमाणे ऑफटिकला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क आला नाही. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. त्यावेळी जर पाहिलं तर चेंडू पाहिलं ना तर अगदी पूर्णपणे स्तब्ध होता. इथे मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जर पाहिली तर 46 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आपण 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामागे पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या. आज जर पाहिलं तर प्रथमेश थोडासा महागडा ठरलाय कारण की 2 षटकामागे तब्बल 29 धावा खर्च केल्यात. आणि अशा वेळी जर राज आणि प्रतीकने जर संघाला पूर्णपणे सावरलंय. कारण की मित्रांनो तरबिडी सांगत असतो की ज्यावेळी हा खेळ एकट्याचा नाहीये कारण सर्वांचा इथे मात्र हातभार लागणं गरजेचं आहे. त्यांनी धावा खर्च केल्या तर दुसऱ्यांनी धावा कमी करणं खर्च करणं हाच क्रिकेट आहे मित्रांनो. परंतु यावेळी मात्र धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिलीत तर 46 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. अशा वेळी सनील धुमाला स्ट्राईकला ही गोलंदाजीचा भार सांभाळणारी गणेश आपण पाहतोय. गणेश दांडेकर गोलंदाजी मार्कडे येतोय. गणेश आपण पाहतोय याच्याकडे देखील चांगला प्रकारचा खेळ आहे. यावेळी डेट और स्पेशलिटी ज्याला म्हटलं जातं अगदी शेवटचं षटक आपण जर शेवटचे षटक म्हटलं गेलं तर हाणामारीचं षटक. अशा षटकामागे जास्तीत जास्त धावा येण्याचा सनील धुमाल देखील प्रयत्न करेल. परंतु बघूया त्याला रोखण्याचं काम करू शकतो का गणेश. परंतु इथे बघूया कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र सनील धुमाल आपण स्ट्राईकसाठी खेळतोय. बॅटच्या पट्ट्यात आलाय प्लेनवाला. इथे मात्र बघूया कशा प्रकारचा प्रयत्न असेल. प्रयत्नाधी परमेश्वर परंतु चेंडू मिड विकेटच्या डोक्याच्या वरून आपण पाहिलंय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. ठीक सनील धुमाल जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहतोय
यावेळेचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, काहीसा समजला नाही. तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण 2 धाव करण्याचा प्रयत्न असेल, परंतु आणाहाणा करता मात्र कल्पेशली इथे मात्र सांगितलं गेले पुन्हा एकदा ती स्ट्राईक आहे ती इथे पूर्णपणे जाईल सनील धुमालकडे. विकेट झाले 7, चेंडू आहेत 4. अजून जर पाहतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 53. विशाल निशांत आपण बघूया आवाज निशांतला आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळी सनील धुमाल मात्र सलामीला आलेला फलंदाज मात्र अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. यावेळचा बॉल उडवलाय स्लॉट मध्ये आणि चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. काही स्लॉट मध्ये आला ना मित्रांनो, जेव्हा झोन मध्ये आला तर नक्कीच कोड मध्ये पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न आहे तो इथे सनील धुमाळ याचा. आणि जोपर्यंत सनील धुमाळ जर मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा आकार मजणारच. डीजे जर फलंदाजी करतोय. येणारे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 46 वर धावसंख्येवर खेळत आहे तो मात्र सनील धुमाळ आपण पाहतोय. शेवटचा अंतिम सामना जेव्हा रंगतदार सामना पाहायला मिळतोय 46 या धावसंख्येवर खेळत आहे. 47 या धावसंख्येवर खेळत आहे सॉरी. हा इथे मात्र स्लोवर बॉल पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिला तर एक नामी संधी होती. संधीचं सोडणं करता आला असता परंतु गणेशने मात्र पूर्णपणे आपल्या साफळ्यामध्ये इथे मात्र चेंडू चांगल्या प्रकारचा टाकला. स्लोवर बॉल पद्धतीचा चेंडू टाकला. काही मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सनील धुमाल नक्कीच बाद झालाय आणि इथे माघारी परतावं लागलंय. इथे मात्र 8 विकेटचा पतंग होते. 8वा विकेट इथे मात्र जातोय तो मात्र सनील धुमाल याचं. आता इथे मात्र ओम मस्कर आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये किती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल ओम मस्कर असेल निशांत असेल. परंतु आता मात्र जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 8 खेळाडूंना मात्र बाद करण्यात यश आलंय. ते इथे मात्र वरवटणा संघाला वरवटणा संघाचा गणेश थोडंसं महागडा ठरलंय. पाहिलं तर त्याच्याकडनं जी अपेक्षा होती ना त्या अपेक्षाला थोडंसं खरं उतरण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. परंतु 2 चेंडू मध्ये 2 कणकणी षटकार पाहिलेत. 2 विकेट नक्की मिळवलेत. परंतु 12 धावा खर्च करतोय. परंतु या जर खेळामध्ये पाहिलं तर वरवटणा संघाचा जर एक चांगला वेगवान गोलंदाज प्रथमेशकडे पाहिलं तर प्रथमेश थोडंसं नाराज केलं वरवटणा संघाला. पुढचा चेंडू घेऊन गणेश इथे ओम मस्करेला. यावेळेचा चेंडू पुन्हा टपली देण्याचा प्रयत्न परंतु त्यावेळी पंचाने देखील तटस्थ राहिले. पंचाने सांगितलं की हा चेंडू ओडीवीएसटी सोडून जाणारा चेंडू आहे आणि अशा वेळी देखील पाहिलं तर हा ऑफटिकला सोडून जाणारा म्हणजेच अवांतर आहे. अवांतर आहे म्हणजे 1 धाव नक्की मिळणार. अशा वेळी जर धावसंख्या जर 1 ने भर पडली धावसंख्या पुढे सरसावली धावसंख्या ती 60 धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये भरपूर काळ इथं फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. कॅच पकड. अरे बापरे मित्रांनो इथे चांगला प्रकारचा झेल टिपला गणेश. सुंदर झेल टिपला आणि अशा वेळी देखील हास्य असतं कारण की अशा कॅच पकडणं 2 हाताने पकडण्यापेक्षा 1 हाताने पकडलं आणि मात्र इथे ओम मस्करला मात्र माघारी परतवलं तिथे. प्रमोद गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो गणेश. बॅटच्या पट्ट्यात चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश आहे. हॅट्रिकची नामी संधी आणि इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी केली ती मात्र गणेश याने आणि हॅट्रिकची नामी संधीचा मात्र पुरेपूर फायदा घेतला आणि हॅट्रिक केली ती गणेश. आजच्या दिवसातील हा 2 दिवसामधून पहिल्यांदा हॅट्रिक करणारा हा गणेश आहे आणि गणेशनी मात्र 3 खेळाडूंना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. अशा प्रकारे
पाच षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 60 धावसंख्या आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं योगदान देणं आहे. 61 धावा पार करायच्या आहेत. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. प्रवीण अमृतकर बघूया पंचाकडे दाद मागितले ते, परंतु तटस्थ आहेत. परंतु चेंडू जर उचली घेणारा होता अशा वेळी जर पाहिलं तर राज पाटील आपण पाहतोय पूर्णपणे पंच सहमत आहेत आणि सुंदर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. यावेळी उचली मिळाली चेंडूला. काहीसा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता. प्रवीण अमृतकरने देखील चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण केलं आणि इथे जर विकेट किपरचा नमुना देखील चांगल्या प्रकारचा पेश केला. परंतु राज पाटील असं जर छातीवर अदलला गेला चेंडू हा भरपूर काळ हवेमध्ये राहिला. परंतु आपण पाहतोय कारण की मयूर हेंडेला तेवढीच उचली घेणार आहे. दष्टपुष्ट असा खेळाडू मोठा अगदी पूर्णपणे आपण जर पाहिलं तर याच्याकडे पाहिलं तर आपण जर जुना काल जर पाहिला तर वेस्ट इंडिजचा कटनी ऑल्स असेल, अमरत असतील असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू जेव्हा त्याच्यासमोर खेळायला मात्र फलंदाज अगदी थांबायची. कारण की ज्याप्रमाणे गोलंदाजी अप्रतिम होती
यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा पंचांकडे दाद मागली, परंतु बघितला जर ऑफटिकला चेंडू अगदी लेंथ पाहिलीत ना तर मयूर हिंडे याची जबरदस्त लेन आहे. तर मगाशीच म्हटलं मी की त्याप्रमाणे कटनीवाज असतील, अमरज असतील, मोठे दिग्गज खेळाडू त्याच्यासमोर खेळायला अगदी घाबरायचे, कारण की त्यांचा चेंडू कशा कुठल्या क्षणी कुठे पडेल, कुठे अंगावर लागेल अशा प्रकारचे तर यांचा दहशत निर्माण केलेली ती कटनीवाज असतील, अमरज असतील, मार्शल असतील, अशा प्रकारचे जे दिग्गज खेळाडू आपण पाहिलं, गोलंदाजी पाहिलं, त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहिलीत. यावेळेचा चेंडू मयूर हेंडेचा पडला होता ना, पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला, पुढचा चेंडू ऑफ टिकला मात्र कट करून जाणारा हा चेंडू होता. या वेळेचा देखील चेंडू पाहिलं मित्रांनो, गोलंदाजी नक्कीच धारदार होते. आता जर पाहिलं तर दोन चेंडू सुरेख हाताळले होते. पुढच्या क्षणाला पाहिला लेग ब्रेक केला आणि इथे मात्र पाहिलं राज पाटीलची बॅट अगोदर घुमली गेली आणि हा चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा आला. कारण की नागोटणा एक्सप्रेस असं समोरलं उगत जात नाही मित्रांनो, कारण की त्याच्याकडे व्हरायटीज आहेत. त्याप्रमाणे त्याच्याकडे चेंडू जर आहेत ना, 3 चेंडू अगदी पाहिलं तर तुम्ही पहिला उसरी घेणारा चेंडू होता, दुसरा ऑफटिकला मात्र परफेक्ट लेनवर आदलला, तिसरा चेंडू अगदी पाहिलं लेग ब्रेक केला मित्रांनो. इथे पाहिलं तर 3 चेंडूचं संमिश्र षटक असं म्हणता येईल, कारण की त्याप्रमाणे चेंडूला कलाटणी देण्याचं काम नक्की करत आहे तो मात्र मयूर हेंडे आपण पाहतोय. हा देखील चेंडू अगदी पाहिलं तर 4 चेंडू मध्ये सलग 4 चेंडू निर्धाव टाकण्याचा हा इथे मात्र खरोखर राज पाटील सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र रोखण्याचं काम केलंय. 4 चेंडू सलग डॉट पद्धतीचे आले. इथे मात्र दबाव मात्र नक्कीच महसूस करत असेल हा इथे राज पाटीलला स्वतःला दबाव निर्माण झालाय, परंतु त्याच्याकडे देखील मोठे फटके आहेत मित्रांनो, कारण की त्याने जर या मैदानामध्ये थांबलं ना तर या मैदानामध्ये धुमाकूळ मचवू शकतो. त्याप्रमाणे आपण पाहिलं मयूर हिंडे इथे मात्र पूर्णपणे हॅवी झालाय. अशा वेळी जर हॅवी झाल्यानंतर देखील राज पाटील काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न नक्की करेल. यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात तिकडे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. इथे वन बाउन्स फोर रन दिल मांगे मोर रन मिळतील फोर डीजे. पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर अगदी मिड विकेटचा आणि इकडे लॉंग एरिया खाली होता, त्याच दिशेने मात्र हा अगदी गॅप शॉट म्हणता येईल मात्र हेलिकॉप्टर उडवला. त्याच वेळी मात्र मयूर हिंडेचा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला होता, परंतु त्याच्यावर 4 धावा नक्कीच मिळवल्या. परंतु थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल तर राज पाटील याचा, पण इथे बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी होईल. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात जिंकण्यासाठी. 61 धावांना प्रत्युत्तर देत असताना उडण मारण्याचा डान्सिंग डाऊन झाला होता. अशा वेळी मात्र चेंडू जडमध्ये टाकला. अशा पद्धतीची गोलंदाजीमध्ये जाणला जातो आणि मयूर हेंडे खरोखर इथे पण निशांत चुकीची पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशा वेळी जर एक धाव घेतली आणि पुन्हा स्ट्राईक इथे राजकडे येते. राजकडे ते स्ट्रोक आहेत, राज त्या पद्धतीची फलंदाजी करू शकतो. अजून देखील पाहिलं तर अगदी 24 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 24 चेंडूमध्ये लगभग जर पाहिलं तर 56 धावा येणं गरजेचं आहे. त्यासाठी काही जड नाहीये. यावेळी जर वातावरण जर पाहिलं मित्रांनो, सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर वातावरण अगदी दम असतो. त्या पुढच्या क्षणाला मधल्या सेशनमध्ये चेंडू इथे मात्र चांगल्या प्रकारची उसळी मिळते. परंतु ज्यावेळी संध्याकाळचं जर वातावरण असतो ना, त्यावेळी मात्र पूर्णपणे सूर्य मावळतीकडे असेल ना, त्यावेळी जर पाहिलं तर थोडासा पुन्हा अगदी पिच हा दमट होतो आणि यावेळी चेंडू अगदी खाली राहिला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू आदळला जातो. बॅटवर येणं अवजड असतं. अशा पद्धतीची गोलंदाजीमध्ये मयूर हेंडे पूर्णपणे हॅवी झाला होता. त्याप्रमाणे पाहतो एक ज्याप्रमाणे तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर ऋषी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे येतोय. त्यांनी अगदी पाहिलं गेलं तर मागच्या मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारची कलाटणी आणली होती. यावेळी कालभैरव निधी संघासमोर रोहन सारख्या खांद्या फलंदाजांना माघारी परतवलं होतं. ती मॅच पूर्णपणे जर पाहिलं तर ऋषी यांनी पूर्णपणे अगदी आपल्या बाजूने झुकवून दिली होती आणि इथे तोच करिश्मा करेल का? गोलंदाजी मार्ककडे ऋषीला आणलंय. दुसऱ्या षटकामागे बघूया कशा प्रकारची पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि इथे मात्र शक्तिवर्धक खेळ अजून देखील पाहिलाय तर खेळता येऊ शकतो. ऋषीच्या गोलंदाजीवर चांगला पाहुणचार घेऊ शकतो, परंतु राज बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. जिंकण्यासाठी आपण पाहतो 24 चेंडू 56 धावा. मॅच पूर्णपणे ऑन आहे. आपण जर म्हटलं गेलं तर मनाशी जर निश्चय केला तर सगळं नक्कीच मॅच आपण कमबॅक करू शकतो. आहा, इथे मात्र प्रमोदच्या हातातून चेंडू वारंवार निसरत होता, परंतु अगदी गल्लीवर ठेवला होता. यावेळी चेंडू पूर्णपणे पाहिला तर राजनी त्याला पूर्णपणे अगदी क्षेत्ररक्षकाला हेरलं आणि पहिला विकेटचा पतंग झाला डीजे.
दिवस आहे पूर्णपणे मॅचला टर्निंग पॉईंट म्हटलं येईल ना, तर मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी मॅचला कलाटणी दिली होती. आज देखील पाहतोय पुढच्या तिसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारचं योगदान देतोय. राज पाटील सगळे खांद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय. आज पाहतोय पुन्हा एकदा वेगळं काहीतरी समीकरण निर्माण करू शकतो का उमेश पाटील उद्या मैदानामध्ये येतोय. रोहित कर्जेकर आणि उमेश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच अगदी वेगळी काळाटी मिळू शकते. ऋषी सुंदर पद्धतीचा चेंडू, काय मित्रांनो, गोलंदाजीला धार तोच दमदार असं म्हणतात ना. यावेळी देखील उसळी घेणारा चेंडू, काहीसा चेंडू मध्ये पडला, अगदी गुडलास पडून उडाला गेला, विकेट किपरच्या दस्तानामध्ये गेला. ऋषी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, हाईटचा पुरेपूर वापर करतोय. अशा वेळी फलंदाजांना मात्र रोखण्याचं नक्कीच काम करत आहे. हे वेगवान गोलंदाजी असून टप्पा अचूक आहे. या वेळचा आपल्याला पूर्णपणे 90 अंशाच्या कंसामध्ये झुकवलाय. त्या चेंडू अगदी स्लॉट मध्ये पाहिला आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय 6 धावांसाठी. उमेश पाटील ब्रँडेड फटका. तो ऍडव्हान्टेज घेतोय. अगदी पाहिलं तर उमेश पाटील ऑन फायर होतोय. त्याला अगदी सामना जर जिंकायचा असेल तर मोठे मोठे फटके खेळायला लागतील. या वेळचा बॉल, काय मित्रांनो, गोलंदाजी होते. एक तेरी तो एक मेरी इथे नक्कीच पाहायला मिळतंय. आत्मविश्वास एवढा वाढलाय की मित्रांनो, आपण पाहिला ऋषीचा आत्मविश्वास एवढा वाढलाय की गोलंदाजी कधी तुम्ही द्या. आत्मविश्वास आपण पाहतो तर गुगलवर शोधता येते मित्रांनो. आत्मविश्वास हा संपादन करावा लागतो. तोच आत्मविश्वास इथे मात्र संपादन केलाय तो इथे ऋषी यांनी. यावेळेचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. इकडे कल्पेश वालन जोपर्यंत हातामध्ये सांभेल तोपर्यंत एकदा नक्की खात्यामध्ये जमा झाली. उमेश आणि रोहित कर्जेकर जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सर्व क्रीडा रसिक इथून आणणार नाही, कारण की या दोन जोडीमध्ये तेवढी कुवत आहे, ती मॅच फिरवण्याची ताकद आहे. आणि दुसरं षटक प्रगती पथकावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा खर्च करतोय. 5 चेंडूंचा खेळ झाला असेल, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिलं षटक जर महिर हिंडेचं पाहिलं तर देखील 5 धावांचं होतं. तिथे देखील पाहिलं तर राजला थोडंसं कन्फ्युज केलं होतं. यावेळचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा, तिकडे मात्र निशांत आहे. कोणतीही चूक होणार नाही. यावेळी जर पाहिलं तर खरोखर रोहितला कर्जेकर सर्वात निर्भर होता तो वरवटणा संघ. आणि इथे मात्र अगदी पाहिलं तर रोहित जोपर्यंत बाद झाला ना, तिथेच मात्र अगदी वरवटणा संघ थोडा आता मात्र जो सुटकेचा श्वास होता तो घेतला होता, तो पण सोडला मित्रांनो आता.
रमेश आज पाहिलं तर गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडं ठरला होता, परंतु आज मात्र फलंदाजीमध्ये ते पूर्णपणे मयूर हेंडेल या गोलंदाजीवर कशा प्रकारचा प्रहार करेल. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मयूरने चांगल्या प्रकारचं या विकेटचं मध्ये परिधान केलं, कारण की ज्याप्रमाणे उमेशला या मैदानामध्ये चांगल्या प्रकारचे 4 लावले होते, परंतु त्या उमेशला देखील माघारी परतवलंय. सुंदर पद्धतीचा चेंडू, यावेळचा चेंडू देखील ऑफस्टिंगला टाकणारा चेंडू काहीसा जखडून ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे राजला देखील कन्फ्यूज केलं होतं, ज्यावेळी वेगळे वेगवान गोलंदाजी केली होती. त्याप्रमाणे पहिला चेंडू अगदी गुडलास पण उडाला होता, चांगली बाउन्सर पद्धतीचा चेंडू आदळला होता, पुढच्या क्षणाला ऑफस्टिंग टाकला होता, तिसऱ्या चेंडूला लेग कटर केला होता. चौथा चेंडू पाहिला तर यॉर्कर लाईनचा प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काहीतरी करामत करण्याची ताकद ठेवतोय तो मयूर हेंडे आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूमध्ये नजाकत आहे. त्याप्रमाणे आपण जर पाहिला पहिला चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा होता, दुसरा चेंडू जर पाहिलं तर पूर्णपणे जडमध्ये टाकलाय आणि यावेळी जर प्रथमेशला मात्र अगदी स्तब्ध ठेवलंय, बॅकपटर ठेवण्याचं काम केलंय आणि पुन्हा एकदा मयूर हेंडे तयार झालाय मात्र प्रथमेशसाठी गोलंदाजी करण्यासाठी. हो, 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 हो. स्लोवर बोर्ड पद्धतीचा आपण या चेंडूचं जर पाहिलं तर वेस्ट इंडिजचा मकायची नक्कीच आठवण येतो मित्रांनो. ज्याप्रमाणे स्लोवर बोर्ड पद्धतीचा स्लोवर बाउन्सर पद्धतीचा चेंडू जर हाताळायचा, त्याची मकायची जी ऍक्शन आहे ना, त्याप्रमाणे मकायला जर पाहिलं त्याप्रमाणे गोलंदाजी इथे मयूर हिंडे देखील आता आजमावतोय. अशा वेळी जर मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू स्लोवर बोर्ड पद्धतीचा चेंडू हाताळलं ही देखील कला अवगत येणं गरजेचं आहे. परंतु अशा वेळी जर पाहिलं तर पूर्णपणे निर्भर आहे. 2 चेंडू पुन्हा डॉट पद्धतीचे आले, त्यामध्ये एक 3 चेंडूचा खेळ झालाय, त्याच्यामध्ये एक विकेट पाहिलं आपण. याच पद्धतीचा जाणला जातो गोलंदाजीमध्ये तो मयूर हेंडे आपण पाहतोय. यावेळेचा यॉर्कर लाईनचा चेंडू काहीसा इथे मात्र कन्फ्यूज झाला. महिर हे काय मित्रांनो गोलंदाजी करतोय, अशी जर गोलंदाजी असेल वाकडणं योग्य तर खरोखर मित्रांनो काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामागे पाहिलं फक्त 4 धावा, 4 चेंडू सलग डॉट केले होते. या मॅच मध्ये देखील पाहिलं तर पहिला चेंडू अगदी विकेट मध्ये झाला, 3 चेंडू सलग डॉट टाकलेत. काय गोलंदाजी केली मित्रांनो. आपण जर पाहिलं ना 5 धावा पहिल्या षटकामागे खर्च केल्या, पुढच्या षटकामागे एकूण जर 10 चेंडूंचा खेळ झाला असेल त्याच्यामध्ये फक्त ना फक्त 5 धावा खर्च केल्यात. आता मात्र इथे पाहिलं तर गलीच्या दिशेने मध्ये क्षेत्र नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय, तिकडे पाहिलं तर ट्रेनर ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड फास्ट आहे. अशा वेळी जर मात्र दिमागाचा खेळ खेळला आणि इथे पाहिलं तर चौकारूपी प्रथमेशच्या बॅटमधून निघाला. मागच्या ओव्हरमध्ये देखील 5व्या चेंडूवर चौकार गेला होता, आता देखील त्याच पद्धतीचा चौकार येलाय आणि अशा पद्धतीने मात्र प्रथमेशला मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. एक धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 16 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. त्याप्रमाणे गोलंदाजी केलीत ना मित्रांनो, वाखणणे योग्य गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामागे 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. ऋषीला मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, 2 फंदे फलंदाज बाद केले. पुढच्या क्षणाला मयूरने देखील उमेशला देखील माघारी परतवलं. परंतु प्रथमेश आणि विश्वनाथ ही जोडी मैदानामध्ये आहे. 3 षटकांचा तिसरं षटक मार्गस्थ आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलं तर सनी धुमाल देखील त्याला तेवढी दास देतोय, कारण की या चेंडूला किती सलामी द्यायची, किती वाकडणे योग्य गोलंदाजी दिलेली, ती मात्र खरोखर जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं तर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 17 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामागे 5 धावा, दुसऱ्या षटकामागे 5 धावा. काय मित्रांनो गोलंदाजी केली. जर 18 चेंडूंचा खेळ झालाय त्याच्यामध्ये फक्त 17 धावा खर्च केल्यात. इथे जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कडे येतोय कल्पेश वालन, त्याने अप्रतिम असा झेल टिपला. लॉंगॉन एरियामध्ये आपण क्षेत्रक्षण तैनात होता, अशा वेळी निशाणने देखील चांगल्या प्रकारचा झेल टिपला. राज पाटीलला माघारी परतवलं. इथे देखील पाहिलं तर उमेश पाटीलला देखील माघारी परतवण्याचं काम हे कल्पेश वाळंद यांनी केलं. इथे देखील चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण. मग इथे म्हणतो ना मित्रांनो, ज्यावेळी मात्र वादकाला ढोलकीची साथ हवी असते त्याप्रमाणे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. असा देखील एक संगम आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे लयबद्ध असतो त्यामुळे तेव्हा ढोलकीला लयबद्ध असतं, तेव्हा ढोलकीवर थाप पडली ना त्याप्रमाणे लय येतं. त्याप्रमाणे इथे देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी, त्याच पद्धतीला वेगावर स्वार असणारा हा गोलंदाज आपण नियंत्रणबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखर या गोलंदाजाला नक्कीच धार आहे. अगदी पाहिलं तर 10वी चषकाला पण देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, ज्याप्रमाणे रॉयल संघामधून त्याची नेमणूक झाली होती. त्यावेळी कल्पेश वालन चांगल्या प्रकारचा एक स्फोटक गोलंदाजी नक्कीच फलंदाजाला मात्र नतमस्तक केलं होतं. आता देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. प्रत्येक चेंडूवर अगदी चांगल्या प्रकारचा वेगवान गोलंदाजी करत आहे. पुढून पडण्याचा प्रयत्न, स्लोअर बोर्ड पद्धतीचा चेंडू काहीसा समजला नाही. डान्सिंग डाऊन झाला होता, परंतु पुढच्या क्षणाला पाहिलं की चेंडू अगदी फलंदाज पुढे सरसावते त्याच वेगावर अगदी नियंत्रण केलं आणि लेग स्पिनचा मारा केला. अशा पद्धतीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची आपण जर काल पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघ देखील
ताकदीचा संघ आहे. आपण पाहत असेल मॅच पाहत असेल ताकदीचा संघ. ऑफटिकला जाणारा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र ऋषी आहे. चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एकेरी दुहेरी धावेसाठी मात्र कुठेही होणार नाही. मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे. चांगलं पाहिजे 61 धावांना प्रतिउत्तर देत असताना चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूमध्ये फक्त ना फक्त एकच धाव खर्च केली आहे. धावसंख्या बोर्डर आपण पाहिली तर 18 धावसंख्या. यावेळी सगळे खेळाडू अगदी मॅच फक्त आनंद घेत आहेत कारण की इथे मॅच मध्ये औपचारिकता राहिली कारण की असा खेळाडू कोणी नाहीये की त्याप्रमाणे ह्या मॅचला वेगळी कलाटणी आणू शकतो. हा इथे पाहिलं तर पूर्णपणे उजवी इष्ट सोडून जाणारे चेंडू दरम्यान अवांतर धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडतीये. यावेळी मात्र कल्पेशचा इरादा थोडासा चुकला कारण की ज्यावेळी लेग स्पिनचा मारा करताना थोडा चेंडू ऑफटिकला टाकला आणि तेवढाच वेगाने मात्र चेंडू अगदी ही उजवी सोडून जाणारा चेंडू विश्वनाथ नाथांचा नाथ विश्वनाथ आपण पाहतोय याच्या बॅट्यात पट्ट्यात चेंडू आला. अगदी पाहिलं तर पंची उडा भूर गेन गई कोसो दूर. डीजे कव्हर पॉईंटच्या दिशेने तिकडे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होते. जोपर्यंत हातामध्ये सामील तोपर्यंत एकदा नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा झाली. अशा वेळी धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 26 धावसंख्या आहे. इथे मात्र येणारा अंतिम आणि शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. जर हा विक्रम करायचा असेल तर खरोखर विश्वनाथला 6 चेंडू मध्ये तब्बल 6 षटकार खेचावे लागतील. जर 1 2 3 असे जर षटकार लावलेत ना तर सर्व क्रीडा रसिक इथे आहेत ना ती जागा उभी राहतील. गोलंदाजी मार्कडे आता मात्र फैज आलाय. फैजकडे देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना आहे. चांगल्या प्रकारचा वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे. आज मात्र खरोखर चांगला दिवस आहे. दिवसाभरात चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच केली आहे. परंतु ज्यावेळी क्षणाला शेवटच्या सामन्यामध्ये ज्याला बहरदार खेळ खेळला ना तो सनील धुमाल याचा आहे. अगदी 2 सामन्यामध्ये पूर्णपणे स्तब्ध होता. कोणत्याही प्रकारची फलंदाजी आपल्याला षटकार चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळाली नाही. परंतु शेवटच्या क्षणाला सनील धुमाल हा नाव वादळ अगदी या मैदानामध्ये गुंगावलं आणि या वादळाला शांत करणं इम्पॉसिबल होतं. परंतु यावेळी जर पाहिलं तर फैज गोलंदाजी मार्कडे असणार आहे. विश्वनाथ फलंदाजी मार्कडे 6 चेंडूंचा खेळ जिंकण्यासाठी 35 धावांचं योगदान आहे. 35 धावांचं टार्गेट आहे. चेंडू हवेमध्ये भरपूर काळ चेंडू हवेमध्ये असणार आहे. तिकडे मात्र फैज आहे कॉट बिहाइंड तो बॅक टू पवेलियन. विश्वनाथ मात्र हा विकेट गमावतो. विश्वनाथला मात्र मारण्याचा इरादा फसला. फैज देखील तेवढ्याच वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे. आपण पाहिलं ज्यावेळी मात्र या संघामध्ये चांगल्या प्रकारचे गोलंदाज असताना मात्र फैजनी मात्र आता मात्र स्वतःकडे चेंडू घेतला आणि सांगितलं मी देखील गोलंदाजी करू शकतो आणि इथे देखील त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून पहिल्याच चेंडूवर विकेट परिधान करतोय. विवेक फलंदाजी मार्कडे येतोय. विवेक आपण पाहतोय प्रथमेश विवेक ही जोडी मैदानामध्ये 5 आजच्या दिवसातील हे शेवटचे 5 चेंडू असणार आहेत. त्याचप्रमाणे पाहिलं तर जय मल्हार अलिबाग संघ कालचा सामना जर अप्रतिम सामना आपण पाहिलं तर पंकज जाधवच्या टीमला हरवण्यात सक्षम झाला होता आणि अशा वेळी कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. तिकडे कावकरच्या दिशेने तिकडे सनील धुमाल आहे. एकच धावे समाधान मानायला लागेल. इथे मात्र पाहिलं तर विवेकच्या बॅटमधून निघाला एक धावेचा फटका. आपण पाहतो प्रथमेश तर पहिले विकेट जर थोडी सस्त्यामध्ये गेले नसते तर काहीतरी मॅचची वेगळी काढणी मिळाली असती. वेगळं काहीतरी समीकरण पाहायला मिळालं नसतं. परंतु क्रीडा रसिकांना ज्या मॅची पाहायला हव्यात त्या पद्धतीच्या मॅची आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. यावेळचा बॉल इथे मात्र त्रिफलाची बॉल ब्युटिफुल दांडी गोल. कारण इथे मात्र दांडी गोल केली ती प्रथमेश याची. प्रथमेशला मात्र माघारी परतवलंय. प्रतीक पुढचा नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. धावसंख्या डीजेला देखील संधी देऊया आपण.
डीजे लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर फ्रेंच देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे. त्याप्रमाणे ते गोलंदाज मयूर हुंडे असतील, तत्पूर्वी आपण पाहिलं तर ऋषी असेल, मयूर असेल, कल्पेश वाळंद असतील, परंतु फ्रेंच देखील चांगल्या प्रकारची 2 विकेट मिळवतोय. दोन चेंडू शिल्लक असतील या उत्तरार्धाचे. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये, तिकडे मात्र क्षेत्ररक्षण कल्पेश आहे. पण जेवढे विकेट मिळतील तेवढा फैज सांगत असेल मला विकेट मिळू द्या, कारण की मला पुढच्या मध्ये मी सहभागी होणार आहे. तर 3 विकेट तर मिळवले आहेत. अजून एक शेवटचं जे अंतिम चेंडू आपण जर पाहिलं तर विवेक नक्की आपण पाहतोय, विवेक फलंदाजी मार्कडे सामना करेल तो फैज. यावेळचा बॉल अगदी पाहिलं तर आज मात्र खरोखर प्रमोदला दाल द्यायला एवढी कमी आहे, कारण की जो जणे कॅच पकडलाय तिथूनच मॅचला वेगळी कलाटणी मिळाली आहे. आणि अशा वेळी मात्र जिंकलेल्या हरलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता मात्र पाहिलं तर कालच्या दिवसातील सामन्यामध्ये आपण पाहिलं जय मल्हार अलिबाग संघ आणि आजच्या दिवसातील मात्र कानिपनाथ नागोडना संघ इथे मात्र पाहिलं तर याच दरम्यान मात्र जो सामना झाला होता ना कालभैरव निडी आणि कानिपनाथ नागोडने, याच्यामध्ये जो कॅच मिस केलात ना लवेश आणि तिकडे